गुड मॉर्निंग. जरी गुड मॉर्निंग म्हणले तरी व्हिडिओ रात्री पोचत आहे. परवा दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही रिस्पॉन्स तर खूप छान दिलेला आहे. तसंच आजचाही व्हिडिओ आहे. सुरुवात दिवसाची ही सूर्याचा अर्घ्य, देवाची पूजा, देवाचा सगळं छान आमचा भातुकलीचा हा संसार उपयोगाला येतोय आणि छान देवपूजा मनोभावे करून धूप दीप आरती करून मी पुढच्या दिवसाची तयारी करते. कार्यालयामध्ये गेले, लोक ऑफिसच्या कॅबिनच्या आत जायच्या आधीच गर्दी करतात. त्यांना म्हटलं इकडे येऊन बोला. परत कॅबिनला आत बसायच्या आधीच लोक सत्कार वगैरे करतात. पूर्ण बीड जिल्हा, पाथर्डी, नाशिक सगळीकडनं लोक आले होते. हे ढकांब्यावरनं लोक आले होते नाशिककडनं आणि यांनी माझं शिवशक्ती परिक्रमेत मोठं स्वागत केलं होतं. मी नेहमी कार्यकर्त्यांना असे विनोदानी वगैरे असं अगळपगळ बोलून छान चांगल्या मूडमध्ये वातावरण माझ्या ऑफिसचं ठेवत असते. हसून खेळून राहायचा प्रयत्न करते, पण त्याचबरोबर थोडी कडक पण असते. खूप कमी 6 महिन्यातून वर्षातून एकदा माझा मूड कधी कधी खराब असतो कुठल्या दुसऱ्याच विषयावरनं. पण तरी एकाचा राग दुसऱ्यावर, वड्याचं तेल वांग्यावर काढायला मला कधी जमलंच नाही. राजकीय जीवनामध्ये आनंदी राहणं आणि सतत सकारात्मक राहणं हे फार कठीण असतं. हे स्काउट गाईडचे लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या बीडचे मानूरकर स्काउट गाईडचे आणि आपले भाई ज्ञानोबा मुंडे, नाशिक, नगर अशी सगळी राज्यभराची ज्यांची टीम एका विषयासाठी आली होती. आणि मग मी निघाले बाहेर. अगदी दारात जाईपर्यंत लोकांचं चालूच असतं काहीतरी आणि मी पण त्यांची खूप मजा घेत असते. त्यांच्यावर हसते, त्यांना टॉन्ट मारते, कॉमेंट करते. असं माझे जुने कार्यकर्ते. तिकडनं मी निघाले ते बघा सिद्धिविनायकला पोचले. सिद्धिविनायकला दर्शनासाठी आले. माझा मुलगा दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातोच आणि त्याच्यामुळे मला जायला मिळतं. कधी कधी तो आग्रह करतो मम्मी चल, आणि मग मी त्याच्याबरोबर गेले. खूप छान वातावरण असतं. खूप छान जोरामध्ये सिद्धिविनायकाचे जाप आणि गाणे लावलेले असतात. माझ्याबरोबर बरेच टीम होती, माझे PA वगैरे सगळे होते आणि सगळे टीम लोक फोटो काढत होते. इथे सिद्धिविनायकाच्या समोर हनुमानाचं पण मंदिर आहे, त्याचंही दर्शन घेतलं. एक रुटीन आहे. आपल्याला जावं असं वाटणं गणपतीला दर्शनाला काय वाईट आहे, चांगलीच गोष्ट आहे. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो. लोक वाटच पाहत होते उठल्यानंतर फोटो घेण्यासाठी आणि मग फोटो घेण्यासाठी आम्ही बाहेर आलो. आर्यमनच्या गाडीसाठी एक गणपती घ्यायचा होता आणि ते आम्ही सिलेक्ट करत होतो तिकडे. असा होता दिवस.